बलुचिस्तान पाकिस्तानमधला सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रदेश, जो पॉलिटिकल दृष्ट्या एक सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रदेश आहे, जो इराणमध्ये पण बलुचिस्तान आहे आणि पाकिस्तानमध्येही बलुचिस्तान आहे. तर या बलुचिस्तानचा इतिहास जर बघायचा असेल तर आपल्याला प्राचीन काळामध्ये सिंधू संस्कृतीपासून पाहता येतो. मेहरगड हे बलुचिस्तानमधलं सगळ्यात महत्त्वपूर्ण ठिकाण जे आहे त्या काळातील सिंधू संस्कृतीमध्ये होते. त्यानंतर पाहतोय की अलेक्झांडर दी ग्रेटनं पण यांच्यावरती विजय मिळवला आणि त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये अरब आहे, घोरी आहे, गझनवीद आहेत, यांनी वर्चस्व मिळवलं. ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर बलुचिस्तानवरती वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कारण काय, तर इराण जो पर्शिया म्हणून त्यावेळेस आपण पाहतो तर त्यांच्यामधील आणि भारतामधील सर्वात महत्वपूर्ण एक ठिकाण होतं आणि त्या दृष्टिकोनातून बलुचिस्तानवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. परंतु ते शक्य झालं नाही. कारण काय, नोमॅडिक ट्राईब जे आहेत, म्हणजे बलुचिस्तानमध्ये जमातींचं राज्य होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती कोणाचंही एकत्र एक केंद्रीकृत राज्य आजपर्यंत अस्तित्वात नव्हतं आणि त्यातून आत्ताचेही प्रश्न त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये निर्माण झालेले दिसून येतात. एकूण पाकिस्तानच्या 44% भाग जो आहे बलुचिस्तानचा आहे आणि तो समृद्ध आहे तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीनं. तेल आहे, नॅचरल गॅस आहे, हे सर्वात महत्वपूर्ण आहेत. ग्वादर सारखं एक बंदर त्यांच्या ठिकाणी आहे आणि क्वेटा सारखा एक महत्वपूर्ण भाग आहे. आणि याच दृष्टिकोनातून सीपीईसी म्हणजे जो काही चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे बलुचिस्तानमधून जात आहे आणि यातूनच आपण पाहतोय की तो भाग जरी समृद्ध असला तरी सुद्धा तिथले लोक गरीब आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी विकासाचं वारं पोहोचलं नाही, म्हणून तिथं स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू असतात. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर ही कलात खाननी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केलेली होती, परंतु पाकिस्ताननं त्यांच्यावरती विजय मिळवला आणि त्यांना एकत्र ठेवलं हे आपण पाहतो. आणि त्यातूनच आताच्या मीर यार बलोचनं त्याची स्वातंत्र्याची घोषणा बलुचिस्तानच्या परवा दिवशी केलेली आपल्याला दिसून येते.